पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या घटनेनंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या आगारातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या आपण अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात आहे आणि या बस स्थानकात आपण आढावा घेतलेला आहे। अनेक प्रवाशांनी सांगितलं की मद्यपींचा मोठ्या प्रमाणावर वावर या अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात आहे। सोबतच जेब कटरांचा देखील मोठ्या प्रमाणावर वावर आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण या भागातनं जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दररोज प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात। अनेक प्रवासी जे आहेत ते मुक्कामी देखील असतात। अनेकदा त्यांना वाहन मिळत नाही, गावी जायला बस सुटून गेलेली असते, उशीर होतो, त्यामुळे अशा पद्धतीने महिलांना देखील या बस स्थानकामध्ये मुक्काम करावा लागतो। त्यामुळे या महिलांच्या सुरक्षेचं काय, ज्या पद्धतीने दुसरीकडे तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणावर, मद्यपी मोठ्या प्रमाणात, त्यामुळे अनुचित घटना जर घडली तर याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जातोय। दुसरीकडे आपण बघू शकतो अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातलं चालक वाहक विश्रांती गृह आहेत। अनेकदा या चालक वाहकांच्या विश्रांती गृहातील ज्या काही समस्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी चालक आणि वाहक हे विश्रांतीसाठी असतात, जे बाहेर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या असतात त्या गाडीचे चालक आणि वाहक जे आहेत ते अशा पद्धतीने जे आहे ते मुक्काम करत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी सोयी सुविधा आहे का ते आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो चालक आणि वाहक जे आहेत ते या ठिकाणी आराम करत आहेत। सोबतच या भागात जर आपण पाहिलं तर जवळच लागून स्वच्छता गृह आहेत आणि त्यामधली दुर्गंधी असेल किंवा मग डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव या ठिकाणी आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मच्छरदाणी स्वतःला आणून जे आहे ते या ठिकाणी या संपूर्ण चालकांना आणि वाहकांना रात्र काढावी लागते। कारण बाजूलाच लागून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वच्छता गृह आहे, त्याची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतो, कॅमेरामॅनला सांगतोय। याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वच्छता गृह आहे आणि या स्वच्छता गृहात काय परिस्थिती आहेत, खरंच या चालकांना आणि वाहकांना सोयी सुविधा मिळतात का हे आपण पाहूया। या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने जे आहे ते संपूर्ण घाणीचं साम्राज्य आहेत। लाईटच्या ह्या बटन आहेत, परंतु आपण बघू शकतो अशा पद्धतीने बोर्ड आहेत, किती रिक्सी काम हे दिसते। संपूर्ण वायरिंग या ठिकाणी जी आहे ते उखडलेली आहेत। केव्हाही या संपूर्ण विजेचा शॉक जो आहे तो लाईट बंद करत असताना हे दृश्यांना किती धक्कादायक संपूर्ण हा प्रकार आहे। याकडे मग एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही का? या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहेत का असा प्रश्न विचारला आपण बघू शकतो। या ठिकाणी स्वच्छतागृहात आंघोळ करण्यासाठी अत्यंत घाणीचं संपूर्ण हे आहे वातावरण या ठिकाणी आपण पाहायला मिळतं। बघा अनेक याची खिडक्या जी आहेत त्या तुटलेल्या आहेत। इकडनं जर आपण पाहिलं तर पूर्ण एसटी डेपो आपल्याला पाहायला मिळतो आणि याला काच असणं आवश्यक आहे, ते नाहीत। बघू शकतो आपण पाण्याचा जो आहे तो निस्तारा होत नाही, अशा पद्धतीने घाण या ठिकाणी आहे। बाजूलाच संपूर्ण या ठिकाणी चालकांना आणि वाहकांना जेवण करावं लागतं। दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर आता जर पाहिलं तर आपण या ठिकाणी आपल्याला येते बघा, ह्या दरवाजाला जे आहेत ना लॉक देखील नाही, अशा पद्धतीने हे लावता आलं पाहिजे, पण ते देखील सुविधा नाहीत। अनेक नट्स बंद आहे, बघा किती घाणीचं साम्राज्य आहे, घाण संपूर्ण पाणी आणि याची स्वच्छता होत नाही का असं देखील बघा। दुसरीकडे या ठिकाणी दारूची शिशी आहे, चालक वाहकांचं हे विश्रामगृह या ठिकाणी आपल्याला एक दारूची शिशी देखील पडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अशा पद्धतीनं जे आहे ते संपूर्ण घाणीचं साम्राज्य या संपूर्ण आगारामध्ये पडलंय। बघा दुसरीकडे दाखवतोय या आगारात हे बघू शकतो, या ठिकाणी चालक आणि वाहक राहतात। या ठिकाणी देशी दारूंच्या शिशा आपल्याला दिसतात, त्यामुळं देशीच्या दारूच्या शिशा या ठिकाणी कोणी आणल्या, कोण दारू पिलं असा प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। जर त्या कर्मचाऱ्यांचे असेल तर मग कर्मचाऱ्यांवरून कारवाई होणार का? जर मग कोणी आजूबाजूला जर दारू पिऊन इथं अशा पद्धतीने दारू प्यायला येत असेल तर मग ते येतात कसे? सुरक्षा कशी? प्रवासी जर या ठिकाणी जर दारू प्यायला येत असेल तर मग ते येतात कसे? सुरक्षा रक्षक काय करतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न। आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी चालक आणि वाहक मुक्कामाला असतात त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं दारूच्या बॉटल्स आढळत असेल तर मग ह्या दारूच्या बॉटल नेमक्या कोणाच्या, हा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्तानं समोर आलेला आहे। आपण बघू शकतो दारूच्या बॉटल्स दिसत आहेत। दुसरीकडे या ठिकाणी देखील आपण बघू शकतो दारूच्या संपूर्ण या बॉटल्स आपल्याला पाहायला मिळतात। बघू शकतो आपण बघा दारूच्या बॉटल्स आहे। खरं तर
एस टी महामंडळाचे वाहक आणि चालक लोक जे आहेत ते त्यांच्यासाठी हे संपूर्ण स्वच्छतागृह आहे, पण स्वच्छतागृह नाव आहे पण संपूर्ण अस्वच्छ झालेलं आहे बघा। या ठिकाणी देखील दारूची बॉटल आहे, या ठिकाणी देखील दारूची बॉटल आहे। अशा पद्धतीनं एस टी चालक वाहक ज्या ठिकाणी निवासाला असतात त्याच ठिकाणी जे आहे ते आपल्याला दारूच्या बॉटल्स या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। वर देखील दारूची बॉटल रिकामी ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळं या ठिकाणी दारू कोण पितं हा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्तानं चव्हाट्यावर आलेला आहे। एस टीचे महामंडळचे चालक वाहक जर दारू पित असेल तर मग त्यांच्यावर कारवाई होणार का, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी येऊन जर या ठिकाणी दारू पित असतील तर मग ते या ठिकाणी येतात कसे, सुरक्षा रक्षक काय करतात, असा प्रश्न जो आहे तो या संपूर्ण घटनेच्या निमित्तानं जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळं एस टी महामंडळ जे आहे ते कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं खाली आपल्याला अनेक मद्यपी लोक दिसले या संपूर्ण एस टी बस स्थानकामध्ये वावरत असताना, त्यानंतर आपण दुसरं म्हणून चालक आणि वाहकांना काय सुविधा मिळतात हे पाहण्यासाठी जेव्हा आलो त्यावेळेस स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचे अक्षरशः 3:13 वाजलेले आहेत, कुठलीच स्वच्छता या ठिकाणी दुर्गंधी पोचली। परंतु दुसरी गंभीर बाब म्हणजे चालक आणि वाहक ज्या ठिकाणी राहतात त्याच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहामध्ये मात्र दारूच्या बॉटल्स मोठ्या प्रमाणावर आढळल्या, त्यामुळे या दारूच्या बॉटल्स नेमक्या कोणाचा असा प्रश्न या संपूर्ण दृश्यांनंतर जो आहे तो उपस्थित झालेला आहे। त्यामुळे कारवाई होणार का हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।